भाजपा आमदार मंदाताई म्हात्रे यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघ झोपडपट्टी मुक्त करण्याची तयारी सुरू केलेली आहे। आज झोपडपट्टी पुनर्वसन जागृती कार्यशाळेच्या माध्यमातून नागरिकांना माहिती देण्यात आली। भाजपा नेते निलेश म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या या कार्यशाळेत एसआरए सक्षम अधिकारी मिलिंद पलांदे, सहाय्यक निबंधक रोहिदास बांगर, मतदार नोंदणी अधिकारी अश्विनी पाटील, वास्तुविशारक निलेश सावंत आणि उपमुख्य अभियंता राजकुमार पवार यांनी व्हिडिओ प्रेझेंटेशनद्वारे एसआरए योजना घरा मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, उपलब्ध घरांचा आकार, कागदपत्रे नसलेल्या झोपडपट्टी धारकांना घर कसे मिळेल यावर सविस्तर माहिती दिली। प्रत्येक झोपडपट्टी वासियांना घर मिळेल असा दावा देखील केला। यावेळी स्थानिक नगरसेविका सरोज रोहिदास पाटील, पूनम पाटील, नगरसेवक अमित पाटील, समाजसेवक पंढरीनाथ पाटील आणि शेकडो झोपडपट्टीवासी उपस्थित होते। कार्यशाळेत असे सांगण्यात आले की मुंबई राज्य झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण लवकरच झोपडपट्टी भागामध्ये प्रत्यक्ष पाहणी दौरा सुरू करणार आहे। सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झोपडपट्टी वासियांना, अधिकाऱ्यांना मदत करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत हे समजून सांगण्यात आले। आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितलं की या योजनेअंतर्गत वर्ष 2000 पर्यंतच्या पात्र झोपडपट्टी वासियांना 300 चौरस फुटाचे घर मोफत मिळणार आहे, तर 2010 पर्यंतच्या कागदपत्राशिवाय पात्र झोपडपट्टी वासियांना फक्त 2.5 लाखामध्ये घर मिळणार आहे। झोपडपट्टी वासियांना स्वतःची सोसायटी स्थापन करण्याची आणि विकासक नेमण्याचा अधिकार आहे। सपना तो बहुत बड़ा है कि हर इंसान को, जो मोदी जी ने जो सपना देखा है, हर गरीब को घर रहने को जगह मिलनी चाहिए। हर हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब, हमारे उप मुख्यमंत्री एकनाथ राव जी शिंदे, हमारी बहन उप मुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, इनका सबका काम मैं आगे लेकर जा रही हूँ। मैं सेवक हूँ, इन लोगों ने मुझे 3 बार चुन के दिया है, तो उनका सपना पूरा करना ही मेरा कर्तव्य, मेरा फर्ज है। इसलिए मैंने सभी पार्टी के सभी लोगों को यहाँ बुलाया। कोई जात भेद नहीं रखा, क्योंकि ये प्रोग्राम होना चाहिए, इसमें किसी का भी गाल वोट नहीं लगना चाहिए। जो लोग घर में रहने वाले हैं, जो झोपड़पट्टी धारक है, वही विकासक को लाएंगे और उनको 40,000 मेंटेनेंस भी गवर्नमेंट देगी, उनको रहने का भाड़ा भी विकासक देगा। तो क्या कमी है इनको, कहाँ पैसा? और जिसके कुछ नहीं है वो 2.5 लाख दे के घर लेगा। ये सब सुविधा इन गरीब लोगों के लिए है, और जब तक मेरी जान है, जान में जान है, तब तक मैं इनको घर देकर ही रहूंगी। आमदार मंदाताई म्हात्रे म्हणाले की गरिबांसाठीच्या योजनांना अनेकदा राजकीय अडथळे येतात, यामुळे दिशाभूल होण्याऐवजी सावधगिरीने काम करण्याची गरज आहे। त्यांनी झोपडपट्टी वासियांना आवाहन केले की कोणत्याही भूलथापांना बळी न पडता त्यांनी आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करावा, जेणेकरून ते चांगल्या घरामध्ये राहू शकतील। आमदार मंदाताई म्हात्रे म्हणाल्या की या लोकांच्या आशीर्वादाने मी जिवंत परत आले। 100 झोपडपट्टी वासियांना घर देणे हे माझं पहिलं प्राधान्य असेल आणि ते मी लवकरच पूर्ण करेल याची मला खात्री देखील आहे। मैं सब झोपड़पट्टी धारकों को, मेरे भाई है और बहन है वो, उनको सबको मैं एक ही बात बताना चाहती हूँ, आप किसी के झांसे में मत आओ। क्योंकि आज देखो, एक जगह लगाने के लिए मर्डर होता है, ये तुम्हारी हमेशा की झोपड़ी होगी। तुम्हारे बच्चों का ख्याल करो, तुम्हारे बच्चों का ख्याल करो, तुम खुद का ख्याल करोगे। गवर्नमेंट किसी एक का नहीं सुनेगी, जिसको नहीं चाहिए उसको साइड कर दो। इन लोगों के लिए मैं बच के आई हूँ, इतना भी अड़चन आने दो। इस बार मैं मुख्यमंत्री जी से बात करके
मेरा सपना है पहले 100 लोगों को तो घर देना ही है। ये शुरुआत तो मुझे करनी है और मैं करके रहूंगी। बेलापूरमधील ही SRA कार्यशाळा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबद्दल माहिती देण्याऐवजी गप्प बसणाऱ्या इतर नेत्यांसाठी एक आरसा आणि धडा आहे। स्पष्टपणे जर आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासारखेच इतर नेत्यांनी आणि आमदारांनी या योजनेबद्दल जनजागरूकता निर्माण केली तर जनतेमधील चिंता आणि संभ्रम दूर होण्यास मदत होईल। ब्युरो रिपोर्ट TV1 मराठी। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।